नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण 10 इंचाची तयार बाही दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये डिझाइन। आता 10 इंचाची जर बाही असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच घ्यावा लागतं, कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं। आता साईज कोणती पण असू द्या। आता समजा मी तुम्हाला 8च्या घड्याची बाही दाखवते। आता आपण 8 इंचावर एक मार्किंग करायची, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच जास्त घ्यायचे। आता 8 इंचाची घडी ही कशी घेतली पाहिजे तर त्याच्या अगोदर आपले जुने व्हिडिओमध्ये जाऊन बघा की आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की 8 इंचाची घडी मी कशी घेतली। आता नंतर आपण 3.5 इंच खाली यायचे, 3 इंच या किंवा 3.5 इंच या आणि हा पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे। आता जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच मिक्स करा। आता दंड घेर आहे 5.5 इंच, 5.5 वर एक मार्किंग केली, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकतात। आता ही बाजू आपण इथं जोडून घेतली, साईजनुसार आपण कटिंग करू शकतात आणि ही बाजू आपण इथं जोडली। आता आपल्याला वरून आकार द्यायच्या वेळेस तो कशा पद्धतीने दिला पाहिजे, समजा आता 2 इंच आपला इथपर्यंत आले। आता 2 इंच आल्याच्या नंतर आपल्याला डॉट डॉट करून घ्या किंवा खडूने आपली व्यवस्थित कटिंग होऊन जाईल। तर आता मी याची कटिंग करते। आता पेनापेक्षा कात्रीने कटिंग व्यवस्थित होऊन जाते, आकार पेनाने व्यवस्थित देता येत नाही। आता ही झाली आपली बाही कटिंग। इथं मी एक मध्ये पॉइंट दिला। आता ज्यावेळेस आपल्याला डिझाइन करायची दंडावर, तर जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं तेवढं आपण सोडून दिला, हे आपण सोडून दिला, बरोबर। आता याच्यामध्ये 1 इंच जर तुम्ही डिझाईनसाठी जर घेतलं तर ते जास्तच होतं, कारण खोलल्याच्या नंतर आता डबल फोल्डमध्ये पेपर आहे तर 1 इंचापेक्षा जास्त होईल। तर आपण 1.5 इंचावर एक मार्किंग करू। ही मार्किंग आपल्याला सरळमध्ये अशी आपण एक लाईन आखून घेऊ। आता एक लाईन आखून घेतल्याच्या नंतर जे आपल्याला शिवण्यासाठी लागतं ती पण लाईन आपण एक सरळ आखून घेऊ। आता खाली ह्या पॉईंटपासून तर इथपर्यंत किती इंच बसतंय आपल्याला चेक करायचं आहे, जवळजवळ 10 इंच। तर आपण एक मध्ये पॉईंट घेतला, 10 इंचावरच घेऊया, थोडंसं उरलं तरी चालतंय वरती। 10 इंचावर एक पॉईंट घेतला, 10च्या निम्म किती झालं 2.5 इंच, 2.5 वर एक पॉईंट घेतला। तसंच आपण इथं पण 2.5 इंचावर एक पॉईंट घेऊ, बघू शकतात, आणि वरती एक 2.5 इंचावर पॉईंट घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बॉक्स तयार करून घ्यायचे। आता बॉक्स तयार करताना पण कशा पद्धतीने आपण करणार, आता हे जे 2.5 इंच आपण माप घेतलं, परत एकदा टेप फोल्ड करायचा आहे, याचा मधला सेंटर घ्यायचा आहे। परत आता ही आपण लाईन घेतली नाही, आपण ही लाईन घेऊया। आता हा जो मधला 2.5 इंचाचा सेंटर आहे त्याच्यामध्ये 2.5 इंच इथपर्यंत आले, आपण ही लाईन थोडीशी पाठीमागे घेऊ। हा जो मधला सेंटर आहे इथपर्यंत घ्यायचा आहे आणि याचा पण 2.5 इंचाचा हा जो मधला सेंटर आहे याला मध्ये मध्ये आपल्याला पॉईंट देत चालायचं आहे। नंतर आपण याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आपण टाकू शकतो, जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये एकच डिझाईन दाखवते। नंतर हा कोपरा आपण इथं जोडायचा आहे, असं जोडून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला एक ब्लाऊज शिवला आहे बाहीचा, तर त्याला मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने दाखवलं आहे का कशा पद्धतीने आपण त्याला स्टिच करू शकतो। जर याचा स्टिचिंग व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा। आता याच्यामध्ये तुम्हाला खोलल्याच्या नंतर याचा रिझल्ट असा येतोय। आता याच्यामध्ये तुम्हाला हा गॅप जर मोठा लागत असेल तर मग काय करायचं, तुम्हाला आपण हे 1.5 इंचाची ही लाईन घेतली इथपासून एवढी, तर ते तुम्ही 1 इंचाची पण घेऊ शकतात। तर तुम्हाला माझी सोपी पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि इथं आपण पाहिजे तसे स्टोन मनी लावू शकतो किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावा, काही पण लावा, पण खूप सुंदर पद्धतीने ही बाही झाली। कशी वाटली नक्कीच कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब।